हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही सगळे. सो आज आहे गौरी आव्हानाचा दिवस. सो मी आज असा लुक केला आहे, सिम्पल सोबर हलकी फुलकी साडी घातली जेणेकरून आपल्याला काम करायला इझी जाईल. त्यानंतर आम्ही फायनल सगळ्या तयाऱ्या केल्या, जसं की समई वगैरे पंचारती ते सगळं धुवून घेतलं व्यवस्थित. त्यानंतर एका पाटीमध्ये धान्य भरले, त्याच्यामध्ये आपल्या गौरीचे मुखवटे, त्यानंतर लहानवाले मुखवटे, त्याच्यासोबत त्याचा पानाचा विडा, त्यांची ओटी, हे सगळं त्याच्यामध्ये ठेवलं. त्यासोबतच एक ब्लाऊज पीस त्यांच्या डोक्यावर द्यायचा असतो, ते केलं. त्यानंतर गौराई घरात आल्यानंतर ज्या जागी त्यांना ठेवायचं आहे त्या जागी रांगोळी, थोडंसं सुंदर असं डेकोरेशन केलं. सो अशा प्रकारे आपली पाटी रेडी झालेली आहे, त्याच्यात धने वगैरे ठेवून. सो कारण की हे लक्ष्मीचं स्वरूप आहे धनेही, त्यामुळे तेही ठेवलं. त्यानंतर तुळशी वृंदावनाजवळ आपण थोडीशी रांगोळी काढली, कारण की घरात लक्ष्मी तिथूनच येत असते. सो तिथेही आपण कुंकवाचं ताट, आरतीसाठी तयारी. त्यानंतर माझ्या सासूबाई इथं हार दाखवतात आहेत. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आमचा बिझनेस आहे हारचा. सो त्या म्हणतात आहेत की जर कोणाला हवं असेल तर आम्हाला सांगा म्हणून त्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर आम्ही गौरायांची पूजा केली, त्यांना ओवाळलं, आरती झाली प्रॉपर. बायका आल्या होत्या, त्यांच्यासोबत आम्ही हळदी कुंकू केलं. त्यानंतर गौराया घरात घेण्याची वेळ आली. सो हा खूप एक्सायटिंग पार्ट असतो ॲक्च्युली. लहान मुलांसाठी तर खूप जास्त असतो. ज्या गोष्टीसाठी त्यांना जास्त करून ओरडलं जातं की आवाज करू नका, भांडे वाजू नका, आज त्यांना फुल परमिशन असते गौराया घरात घेण्याच्या वेळेस. सो पाठीमध्ये आपला पदर घेऊन, गौराया घेऊन आपल्याला असं पायाचे ठसे उमटवत आतमध्ये यायचं असतं. त्यानंतर त्याचबरोबर धान्याचे कलश ठेवलेले असतात घरामध्ये, तेही पायाने पलटी करत आपल्याला आतमध्ये यायचं असतं. तसं केल्यानंतर गौरायांना आपण जिथं पाटावरती पूर्ण तयारी केलेली आहे समया वगैरे लावून, तिथे आपण गौराया ठेवल्या आपल्या. आणि त्यांची परत एकदा पूजा झाली, त्यांना हळदी कुंकू वाहिलं. त्यानंतर जसं की पाहुणे घरी आल्यानंतर आपण चहा पाणी त्यांना देतो, तसं चहा पाण्याचं नैवेद्य त्यांना दाखवला, चहा पाणी वगैरे केलं. आणि त्यानंतर संध्याकाळी आपली ज्वारीची भाकर, शेपूची मेथीची भाजी, असं पूर्ण नैवेद्य त्यांना दाखवला. सो ह्या गौऱ्या तोपर्यंत तिथं असतात जोपर्यंत की आपलं पूर्ण डेकोरेशन होत नाही. डेकोरेशन झाल्यानंतर हे मुखवटे पूर्णपणे एका पूर्ण सुंदर अशा गौराईत त्याचं रूपांतर होतं. सो तुम्हाला जर ते पाहायचं असेल तर माझा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. थँक्यू.